श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्या दाराला कोहळा बांधलाय का? कोहळा बांधायचा विचार करताय का? घरात, दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या वाईट शक्ती, नजरदोष या सगळ्यांपासून रक्षण होण्यासाठी कोहळा दाराला बांधला जातो. कोहळा आणताना देठ असलेला आणावा. आणल्यानंतर कोहळा मिठाच्या पाण्याने किंवा तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. कोहळ्याच्या एका बाजूला ओम लिहावे तर दुसऱ्या बाजूला स्वस्तिक लिहावे. स्वस्तिक कुंकवाने काढावे आणि ओम हे अष्टगंधाने काढावे. त्यानंतर खालपासून वरपर्यंत काजळाने एक रेघ ओढावी. त्यानंतर कोहळा दरवाजाजवळ नेऊन त्याची पूजा करावी. हळद, कुंकू, अक्षदा, दिवा, अगरबत्ती हे सगळं दाखवून कोहळ्याची मनोभावे पूजा करून प्रार्थना करावी की घरात असणाऱ्या सगळ्या वाईट शक्ती किंवा नजरदोष जे काही असेल किंवा जी नकारात्मक शक्ती असेल ती घरातून बाहेर जाऊ दे आणि घराबाहेर तो कोहळा शिंकाळ्यात टांगावा. कोहळा टांगल्यानंतर कधी 8 दिवसाच्या आतच तो खराब होतो, कारण अशुभ ऊर्जा सामावण्याची त्याची क्षमता संपलेली असते असे मानले जाते. अशा वेळी कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळते. असं ज्यावेळी होतं तेव्हा कोहळा काढून तो कचऱ्यात टाकून द्यावा आणि पुन्हा नवीन कोहळा आणून बांधावा. कदाचित तो सुरुवातीला लवकर खराब होतो, कारण आजूबाजूला असलेली नकारात्मक शक्ती तो साठवून घेत राहतो. नंतर 1 वर्षभर किंवा त्यापेक्षा जास्त काळही तो टिकतो. तरी पण जर सोमवती किंवा शनी अमावस्या किंवा दिवाळीची अमावस्या असेल, या विशेष दिवसांमध्ये कोहळा खराब झालेला नसला तरी बदलावा. एरवी जर कोहळा खराब झाला तर पुढील शनिवारी तो लावावा. कोहळा लावताना तो नेहमी शनिवारीच लावावा. नेहमी सूर्यास्त झाल्यावरच हा उपाय करावा. कोहळा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरून आलेल्या लोकांची नजर जायला हवी किंवा बाहेर लावताना बाहेरची व्यक्ती त्या खालून जायला हवी. कोहळा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही. तसेच बाहेरून येणारी व्यक्ती जर आपल्याशी खूप चांगलं बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल द्वेष बाळगून असेल, त्यांच्या मनात आपल्याबद्दल नकारात्मकता असेल, तर त्यांचा परिणाम आपल्या घरावर आणि आपल्या घरातल्या सदस्यांवर होतो. परिणामी घरात चिडचिड, व्यवसायामध्ये अडचणी, प्रगती न होणे असे सगळे लक्षण पाहायला मिळतात. एक कोहळा घरात किंवा दुकानाच्या बाहेर टांगला आणि बाहेरून येणारी जाणारी सगळीच नकारात्मक ऊर्जा आपल्या दाराच्या बाहेर थांबते.